दिवसाची सुरुवात योगापासून. स्वागत आहे माझ्या दैनंदिनीमध्ये. इथे 7 वाजलेत. मी योगावरून घेतला. तसंच घरातलं सगळं आवरलं. अगदी जेवणही पटपट सगळं आवरलं आणि ते मी वडाची पूजा करायला निघाली आहे. मग मी एक वाईफ आहे, त्यामुळे ही वडाची पूजा करणं माझ्यासाठी गरजेचं आहे. आपल्या ज्या हिंदू चालीरीती आहेत ते जपणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर ते पुढच्या पिढीला कळणार नाही. आजचं जग पाहता किंवा जेनझी पाहता त्यांना हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे की आपला हिंदू धर्म काय आहे, आपल्या धर्मात काय शास्त्र आहे. नाहीतर त्यांना सगळं हे का आहे असंच सगळे प्रश्न पडलेले असतात. पण त्यामागेही शास्त्र आहे, म्हणजे सायन्स आहे, हे सांगणं खूप गरजेचं आहे. इथे मी पूजा करत असताना खूप पाऊस पडला आणि इथे मी शंकराच्या देवळात जायला निघाली आहे, कारण आज सोमवार आहे म्हणून. तिथून येता येता पण मी खूप भिजले, पूर्ण भिजून घेतले. खूप पाऊस पडला. सकाळी ऊन पडलं होतं, आता खूप जोरदार पाऊस पडतो आहे. काय करणार, कोकण आहे ना शेवटी. इथे भिजले होते म्हणून लगेच चेंज केलं, लगेच जेवूनही घेतलं, कारण अभ्यास करायचा होता. इथे मी 2025 ग्रुप सीचा क्वेश्चन पेपर सॉल्व करायला बसते आहे. म्हटलं बघूया आपला जो ग्रुप बीसाठी थोडा अभ्यास केला होता त्यातलं किती लक्षात आहे, काय आहे, किती मार्क्स भेटले हे मी उद्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन. थँक्यू. प्लीज सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.